या सगळ्यामध्ये आता इथे असणारे हे जे सगळे धंदे सुरू आहेत, म्हणजे कुठेही हे केलं असेल तरी हे असे जे अवैधरित्या धंदे सुरू आहेत, तर याचा तुम्हाला त्रास होत होता का आधीपासून? म्हणजे त्या इथे राहायच्या, त्यांनी कधी तुम्हाला सांगितलं का अशा नाही. प्रकारे त्रास होतोय, किंवा तुम्ही काही तक्रार केली होती का नाही. पोलिसांकडे? आम्ही कधीच तक्रार पण केलेली नाहीये आणि आम्ही असं म्हणजे कधी कंप्लेंट पण वगैरे काही कोणाची दिलेली नाहीये की आम्हाला जेणेकरून ह्या गोष्टीपासून त्रास होतो, हे आम्ही कधीच कोणाला सांगितलेलं नाहीये. पण आमचे वडील कधी कोणाला त्रास देतच नव्हते, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं नाही की आम्ही ह्याच्यावर लिगली ॲक्शन घ्यावं म्हणून. कारण ते बाहेर पण कधी कोणाला त्रास नव्हते देत आणि घरात पण नव्हते देत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जो हाहाकार माजला आपण पाहिलं, 17 ते 18 जणं गेल्याची आत्तापर्यंत माहिती येते. यापैकी काही संशयित आहेत की दारूच्या याच्यामुळे गेलेले आहेत, मात्र बरेच जण आहेत ज्या अशा प्रकारच्या जी इल्लिगल दारूची विक्री केली जात होती यामुळे गेलेले आहेत. आणि यामध्येच पुण्यातील हडपसर भागामधले एक कुटुंबीय आहेत ज्यांनी आपले वडील गमावलेले आहेत. डाडर असं त्यांच्या वडिलांचं नाव होतं. अरुण डाडर असं त्यांच्या वडिलांचं नाव आहे. ते पण या सगळ्यामुळे गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय घडलंय एकूणच, आणि हे सगळं कधीपासून इथे हा सगळा अवैधरित्या दारूचा धंदा सुरू आहे? नाही, ते नाही सांगता येणार. पण हे जे घडलंय हे काल दुपारी 2 वाजता घडलेले. ते कामावरून आले होते आणि येऊन पाणी वगैरे पिले. त्रास व्हायला लागल्यावर मग कॉल केला मम्मीला. मग तिला कॉल केल्याच्या नंतर तिने मला कॉल केला. मग तेवढ्यात मी आणि माझी मावशी येऊन त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो. मग तिथं थोडा उपचार केला त्यांनी साणेगुरुजीमध्ये आणि तिथून मग ससूनला नेलं. 7:30 पावणे 8च्या दरम्यानमध्ये त्यांनी सांगितलं की तुमचं पेशंट गेलेला आहे. आणि तिथं डॉक्टरांनी विचारलं होतं की दारू पितात का, तर आम्ही हो म्हणून सांगितलेलं आहे. कारण ते पितात, त्यांना पिल्याशिवाय काम होत नव्हतं, ते नशामध्ये असायचे सारखे. म्हणजे काय करायचे काम वगैरे, काय करायचं? मजुरी करायची, मोलमजुरी, म्हणजे बिगारी काम, जिथं कोणी बोलवल लागल आपलं तिथं मोलमजुरी करायची. तुम्ही म्हणालात दवाखान्यात जेव्हा डॉक्टरांकडून उपचार सुरू होते तेव्हा त्यांनी विचारलं होतं की ड्रिंक करतात का, तर दारू पिल्यामुळेच हे सगळं झालंय हे स्पष्ट झालंय का? हो, रिपोर्टमध्ये हेच स्पष्ट झालेलं आहे. तुम्हाला सांगताना पण त्यांनी तेच कारण सांगितलं? तेच सांगितलं, म्हणजे त्यांनी रिपोर्टमध्ये पण तेच दिलेलं आहे. आणि आता बघू, आता जे पोस्टमॉर्टम केलं, जे रिपोर्ट येतील त्यात पण कळल काय आहे ते. आता ज्या सगळ्या बातम्या बघताय का तुम्ही की इथे जे दारूचे अवैधरित्या धंदे सुरू आहेत, तर यामुळेच इथलीच दारू पिल्यामुळे हे सगळं नाही, झालं ते असल्याचं काही? सांगू नाही शकत की नेमके कुठं पिले ते नाही माहिती. कारण का की मी पण त्यांच्यापाशी राहिला नाहीये आणि आमची मम्मी पण गावाला होती, भावाकडे उपचार दरम्यान गेलेली होती तिनं 15 दिवस. ते एकटेच घरात राहत होते. कुठं दारू पिले, कुणासोबत गेले हे काहीच माहित नाहीये आम्हाला. ज्यावेळेस ते घरात येऊन त्यांना त्रास व्हायला लागला त्यावेळेस त्यांनी आम्हाला कॉल केला आणि कॉल केल्यावर हे आम्हाला सगळं पुढचं कळलं. या सगळ्यामध्ये आता इथे असणारे हे जे सगळे धंदे सुरू आहेत, म्हणजे कुठेही हे केलं असेल तरी हे असे जे अवैधरित्या धंदे सुरू आहेत, तर याचा तुम्हाला त्रास होत होता का आधीपासून? म्हणजे त्या इथे राहायच्या, त्यांनी कधी तुम्हाला सांगितलं का अशा नाही. प्रकारे त्रास होतोय, किंवा तुम्ही काही तक्रार केली होती का नाही. पोलिसांकडे? आम्ही कधीच तक्रार पण केलेली नाहीये आणि आम्ही असं म्हणजे कधी कंप्लेंट पण वगैरे काही कोणाची दिलेली नाहीये की आम्हाला जेणेकरून ह्या गोष्टीपासून त्रास होतो, हे आम्ही कधीच कोणाला सांगितलेलं नाहीये. पण आमचे वडील कधी कोणाला त्रास देतच नव्हते, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं नाही की आम्ही ह्याच्यावर लिगली ॲक्शन घ्यावं म्हणून. कारण ते बाहेर पण कधी कोणाला त्रास नव्हते देत आणि घरात पण नव्हते देत. घरी आल्यावर तुमचं काही बोलणं झालेलं? तुम्ही होता तिथे? नाही, कॉल केला होता मला. त्याच्यानंतर तेवढं शेवटचं कॉलवरती बोलणं झालेलं. परत ते बोलू शकले नाही. काय बोलणं झालेलं की कॉल? मला त्रास होतोय म्हणून, माझं पोट दुखते, कंबर दुखते, मला खूप त्रास होतोय म्हणून एवढंच सांगितलेलं त्यांनी. ह्याच्या पुढं त्यांनी मग आमचं काहीच बोलले नाही. शेवटपर्यंत गेले तरी त्यांनी काहीच बोलले नाही. ते एकदम बेशुद्ध अवस्थेत होते, म्हणजे बोलू शकत नव्हते, हातपाय पण धरू शकत नव्हते ते. अच्छा, या सगळ्यानंतर आता तुमची काय मागणी आहे? सरकारला तुम्ही काही मागणी करता का? सरकारला मागणी करतोय आम्ही की सरकारने आम्हाला मदत करावी ह्या गोष्टीवरती. आता आमचा माणूस तर काही परत ते देऊ शकणार नाही आहेत गेलेला. आणि सरकारने की दारू बंद करावी, जे काय असेल ते लोकांच्या घरात पण होऊ नये. आज आमच्या घरात घडलंय, हे लोकांच्या घरात घडू नये आणि आम्हाला सरकारने ह्याच्यावर थोडीफार मदत करणे गरजेचं आहे. तुमचं एक घर आहे, यासोबतच आजूबाजूची काही घरं आहेत, तर तिथे सुद्धा अशीच परिस्थिती आहे. अशीच काही लोक परिस्थिती आहे. सिरियस आहेत.
आहेत ना, आता हे 5-6 लोक आहेत. म्हणजे आता ह्या 2-3 दिवसात तर 4 जण झालेली आहेत. अजून 2 जण ॲडमिट आहेत ससूनमध्ये. अजून म्हणजे त्यांचं काय माहीत नाहीये. अ, त्या बोलू शकतात का? त्यांच्याकडे जर आपण बघितलं तर खरं तर त्या अजूनसुद्धा याच्यातच आहेत. त्यांच्या डोळ्यामध्ये बघितलं तर अश्रू दिसतात आपल्याला. आणि या सगळ्या याच्यानंतर आता सगळेजण येत आहेत. म्हणजे बरेच पॉलिटिकल लोकं असतील, राजकीय लोकं असतील, ते येऊन गेलेले आहेत. पोलीस येऊन गेलेले आहेत. तर तुम्हाला काही आश्वासन वगैरे दिलं आहे का पोलिसांनी? नाही, पोलीस नव्हते आले आत्ता. जे काही आमची चौकशी झाली ते हॉस्पिटलमध्ये झालेली आहे. आणि जे काही आता जे आमदार लोक हे सगळे येऊन गेलेले आहेत, तर त्यातले काही लोकांनी आश्वासन दिलंय की आम्ही तुम्हाला थोडीफार मदत करू. किती मदत करणार काही सांगितलं? नाही. कधीपर्यंत करणार मदत? करू म्हणून फक्त सांगितलेले. एवढं असं म्हणजे त्यांनी कन्फर्म सांगितलं नाही की ते ह्या वेळेला हे करू. फक्त जे रोहित दादा आले होते ते त्यांनी सांगितलं की आमच्या मम्मीची जरा म्हणजे परिस्थिती थोडी ही आहे, हॉस्पिटलचा खर्च म्हणजे जे काय असेल ते त्यांना तुम्हाला उपचार आम्ही करून देऊ, हे सांगितलं त्यांनी. त्यांच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे? त्यांच्या कुटुंबामध्ये मी मुलगी आहे त्यांची, ही पत्नी आहे आणि मुलगा आणि सून आणि त्यांना 2 मुले आहेत, मला 2 मुले आहेत. अशी 4 नातवंडे आहेत. पत्नी. आता म्हणजे घराचं जे आर्थिक हे सगळं सांभाळत होते, काम करत होते ते बाहेर तुम्ही म्हणालात. आता हे सगळं झाल्यावर कोण मग सगळं बघणार? आता कोणच नाहीये घरामध्ये. जो आहे जो कर्ता पुरुष होता तो आधारच नाहीये तिच्या पाठीमागे. कारण मुलगा आणि सून पण गावाला असते, ते त्यांच्या पोटासाठी गावाला ते पण मोलमजुरी करतात. असं नाही की कोणाचा व्यवसाय आहे, आमची अशी काही प्रॉपर्टी आहे की आमच्याजवळ इन्कम चालू आहे, असं काहीच नाहीये. ज्यावेळेस ते कमवतील ते त्यांच्या पोटाला करून खातील. हे पण दोघं इथं राहत होते. ज्यावेळेस ते मोलमजुरी करतील त्यावेळेस ते त्यांच्या पोटाला खात होते. मी माझ्या घरी असते. या सगळ्या संदर्भामध्ये आता पोलिसांनी जवळपास 8 जणांना ताब्यात घेतलेलं आहे. 2 जणांची नावं सुद्धा समोर येतात. तर यांच्यावर काही कारवाईची मागणी करणार आहात का तुम्ही? नाही, ते सरकारने जे काही त्यांचा स्वतःचा निर्णय असेल तो त्यांनी करावा. फक्त एवढाच विषय आहे की फक्त दारू बंद करावी, हा आमचाच विषय. बरं, म्हणजे कारवाईची मागणी का नाही करणार आहे? कारण की या भागातून बऱ्याच जणांना ते म्हणजे अजून याबाबतचा तपास सुरू आहे. मात्र हे जे आहे ते सरकारला कळतं ना कशावर कारवाई करायची. हे जे तुम्ही बाकीच्या गोष्टी बंद करताय, हॉटेल बंद करताय, हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जे तुम्ही बंद करताय, मेन ह्याला कारण आहे की तुम्ही गुत्ते बंद करा जे काय असतील ते कुठे. एवढी आमची मागणी आहे त्यांना. या सगळ्या याच्यामध्ये आपण पाहिलं आत्तापर्यंत बऱ्याच जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. सकाळपासून इथे आमदार रोहित पवार असतील, त्यासोबतच बरेच वरिष्ठ पोलीस असतील, यासोबतच स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीसुद्धा आज सकाळी हडपसरला येऊन त्यांनी या सगळ्या चा तपास कसा चालू आहे, कुठपर्यंत आलेला आहे, याची माहिती घेतलेली आहे. आणखी एक ताई की इथल्या महिला आहेत तर त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की याआधीसुद्धा इथले जे हे अवैधरित्या धंदे सुरू आहेत त्याबाबत त्यांनी कारवाई व्हावी यासाठी मागणी केली होती. याबाबत तुम्हाला काही कल्पना आहे? तुम्ही सुद्धा काही अशी मागणी केलेली? नाही, आम्ही कधीच कोणाची मागणी केलेली नाही आणि आम्ही कोणाची तक्रार पण नाही केली. अतिशय ह्या जो संपूर्ण वसाहत भाग आहे त्या वसाहतीच्या मध्यभागीच अशा प्रकारचा अवैधरित्या धंदा जो आहे तर तो दारूचा सुरू होता आणि यामुळेच हे जे 4 ते 5 जण दगावले आहेत अशी माहिती मिळते. याबाबतचा तपास अजून पोलीस करतायत. मात्र जे काही सत्य आहे ते काही दिवसांनंतर समोर येईलच. पण त्यापूर्वी जे या सगळ्याचे मालक आहेत योगेश वानखेडे, तर त्याला आत्ता ताब्यात घेण्यात आलेला आहे. आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पिंपरी चिंचवड असेल त्यासोबतच हा जो हडपसरचा भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा जे ओनर आहेत म्हणजे मालक जे आहेत तर ते एकच असल्याची सगळी माहिती आता सध्या समोर येते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी किती जणांना अटक होतीये आणि पुढे नेमकी कारवाई कशी होतीये हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.